सर्वांचं स्वागत. आज आपला 72वा गोल्डकट्टा ऑगस्ट 18 मध्ये याची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना आपण इथे बोलावतो आणि त्यांचा जीवन प्रवास समजून घेतो. आज आपल्याला मान्यवर म्हणून लाभले रत्नागिरीतील ज्येष्ठ संगीतकार, प्रसिद्ध ऑर्गन वादक, हार्मोनियम वादक आणि हार्मोनियम मधले रत्नागिरीतील पहिले अलंकार आणि तबला आणि गायन विचारले. मी राधाडकरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आज आपण त्यांचा सगळा प्रवास आपण ऐकणार होतात या कार्यक्रमातून. मी राधाडकरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायला सुरुवात करावी. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित सगळ्या श्रोत्यांना दिवाळीच्या आधी मनपूर्वक शुभेच्छा. माझा संगीत प्रवास याविषयी मला बोलायचं आहे. माझी सुरुवात जी आहे संगीताची, मला घरामध्येच वातावरण संगीताचं असल्यामुळे माझी तिसरी पिढी, माझे आजोबा उत्तम गायक होते, लक्ष्मण बुवा मोरेश्वर रानडे. ते उत्तम कीर्तनकार होते. म्हणजे जे जुनी मंडळी आहे त्यांना एखाद्या वेळेस त्यांनी ऐकलं असेल त्यांचं, तर ते म्हणजे गणपती भक्त पारायण असं ते लावायचे, कारण ते गणपतीचे उपासक होते. त्याच्यामुळे त्यांनी मुळात आमच्या या घराण्यामध्ये पहिलं संगीताची सुरुवात झाली. आणि ती संगीताची सुरुवात आजोबांपासून झाली. पुढे माझे बाबा आणि काका या दोन व्यक्ती रत्नागिरीमध्ये आल्या. मुळात पहिल्यांदा ही सगळी मंडळी बाहेर असायची. आजोबांची कीर्तनं वेगवेगळ्या ठिकाणी व्हायची. त्याच्यामुळे जवळपास अर्धा हिंदुस्थान फिरून झाला होता. पण कुठेतरी स्थैर्य यावं अशा दृष्टीने मूळ गाव आमचं मोभार पाचेरी, बालगावच्या पुढे गुहागरकार तालुका. तर त्याच्यामुळे तिथून ही मंडळी बाहेर पडली आणि त्याच्यानंतर मग आजोबांनी कीर्तनाचा पेशा आणि पुढे मग त्यांच्या साथीसाठी म्हणून बाबा आणि काका हे कायम जायचे. आणि मग रत्नागिरीमध्ये जेव्हा ही लोक आले तेव्हा आजोबांनी जो वारसा दिला होता त्याची पुढे खूप मोठी वाढ केली. बाबा आणि काका, बाबा विनायक बुवा रानडे आणि काका भालचंद्र बुवा रानडे यांनी रत्नागिरीमध्ये संगीताची मुहूर्तमेढ रोवली. आज किंबहुना आपल्याला जे काही रत्नागिरीमध्ये संगीत दिसतंय त्या संगीताचं सगळं श्रेय हे माझे वडील आणि काका या दोघांनाही जातं. कारण त्या आजचा योगायोग आहे. आज माझे इथे जी मुलाखत होती किंवा आपण मी आज बोलतोय, तर आजच्याच दिवशी 18 ऑक्टोबर 1944 साली रत्नागिरीमध्ये पहिलं संगीत विद्यालय सुरू झालं. ते संपूर्ण कोकणामधलं पहिलं संगीत विद्यालय. आणि त्या संगीत विद्यालयाची परंपरा आज 82 वर्ष अखंडपणे हे संगीत विद्यालय चालू आहे. ज्यावेळेस रत्नागिरीमध्ये संगीत विद्यालय सुरू केलं तो काळ विचार घेता असा होता की लोक फार पुढे शिकत नव्हते. म्हणजे थोडस तबला आला, थोडीशी हार्मोनियम आली, साथीला आलं की आपल्याला तबला आला, हार्मोनियम आली असंच लोक समजत होते. त्याच्यामुळे ना पुढे जाणारे विद्यार्थी त्यांना मिळाले त्यांचे असतात. त्या काळात ही दोन व्यक्तिमत्व खरं म्हणजे रत्नागिरी अशी होती की त्यांच्याकडे जर का लोक शिकले असते तर खूप पुढे गेली असते माणसं. पण त्या काळाचा विचार करता तेवढी रत्नागिरीमध्ये टेंडन्सी नव्हती म्हणा किंवा तेवढी इच्छा नव्हती असं म्हणूया आपण. दरम्यानच्या काळामध्ये मी साधारणतः 10वी पासआउट जेव्हा झालो, माझी सुरुवात मुळात जी झाली ती वयाच्या 5व्या वर्षी झाली. मी वयाच्या 5व्या वर्षी तबला शिकायला सुरुवात केली वडिलांकडेच. आणि 5व्या वर्षापासून बेसिकली आज आता मला सगळे लोक हार्मोनियम वादक म्हणून ओळखतात, पण मूळचा मी तबला वादकच होतो.
म्हणजे जवळपास 90 सालापर्यंत 91 सालापर्यंत मी चुकूनही हार्मोनियम वाजवली नाही. मला आवडतच नव्हती बघायला गेलं तर. माझी बेसिकली आवड तबला होती, त्याच्यामुळे मी लहानपणापासून तबला प्रचंड वाजवायचो. क्लासमध्येच बाबांच्या मी तबला शिकलो, कारण त्यावेळेचं कंडिशन, त्यावेळेची सगळी आर्थिक गोष्टी विचार करता एखादा तबला घरामध्ये ठेवणं आणणं हे प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. क्लासमध्ये जेवढे तबले असायचे ते विद्यार्थ्यांना लागायचे, आणि मग घरात एक प्रॅक्टिस करता तबला आणून ठेवला तर मग क्लासमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं, किंवा आपल्याकडे तेवढे विद्यार्थी कमी येतील, कारण तो काळ खूप वेगळा होता. आजकाल मुलं खूप दिसत आहेत, तशी त्या काळात नव्हती. म्हणून मग मी क्लासवरच जायचो, क्लासमध्येच तबला शिकलो. आणि मग क्लासमध्ये तबला शिकता शिकता वेगवेगळ्या परीक्षा देत होतो. तर मला अजून आठवतं त्यावेळेस रत्नागिरीमध्ये आता जे यशवंतराव प्रधान अकॅडमीचं जे सेंटर आहे आपल्याकडे गांधर्व महाविद्यालयाचं, तर हे सेंटर पूर्वी महिला विद्यालय या नावाने होतं. आणि हे केंद्र चालायला हवं. किमान 35 विद्यार्थी त्या परीक्षेसाठी लागतात, तर ते चालायला हवं याच्यासाठी मग बाबा, काका आणि रत्नागिरीतले हिरेमठ सर हे त्यावेळेस केंद्र चालवत होते. तर ह्या लोकांचे प्रयत्न असायचे की ते केंद्र तरी चालू ठेवायचं आहे आपल्याला. मग काय करायचं, मग विद्यार्थी बसवायचे. म्हणजे मला आठवतं मी आणि आघाडीच्या हिरेमठ जोगेकर तवरचे, तर हे दोघे आम्ही तबला शिकायचो. पण आमची वय भरत नव्हती मग पुढच्या परीक्षांना बसायला. मग बाबांनी सांगितलं तुम्ही आता पेटीच्या परीक्षा द्या. आम्हाला तसं काहीच येत नव्हतं, पण बाबा म्हणाले बसा तुम्ही परीक्षेला पेटीच्या. म्हणून आम्ही पेटीच्या पहिल्या परीक्षा दिल्या. पहिल्या 3 परीक्षांना आम्ही पेटीच्या जे बसलो ते आमचे पोर्शन सुद्धा झाले नव्हते. पण बसलेलो कशासाठी, तर बाबांनी ते केंद्र चालावं याच्यासाठी आम्हाला परीक्षेला बसवलं. तर त्यावेळेस मला खरंच कळलं नाही की कालांतराने माझ्या हातात पेटी आहे हे बहुतेक त्यांनी ओळखलं असावं. आणि मी हार्मोनियमची परीक्षा देत गेलो. 3 परीक्षा झाल्या, 10वीच्या अगोदरच तबल्याच्याही 3 झाल्या. आणि 1990 साली मी 10वी झालो. योगायोगाने असं, म्हणजे मी आता योगायोग म्हणलं, पण त्यावेळेचं ते दुर्दैव होतं की बाबा माझे खूप आजारी पडले, प्रचंड आजारी पडले. आणि जवळपास ते 6-8 महिने अंतरुणालाच खेळले होते. आणि क्लासची संपूर्ण जबाबदारी ओघाने माझ्याकडे आली. मला क्लास चालवायलाच लागला, कारण पुढे आर्थिक गणित आणि नियोजन या दृष्टीने क्लास घेणं खूप गरजेचं होतं. आणि 1990 साली मी 10वी झालो आणि लगेचच शिकवायला सुरुवात केली. आणि मुलं मी 1990 सालापासून या क्षेत्रात आहे शिकवण्याच्या. आणि मी 90 सालापासून शिकवायला सुरुवात केली. ओघाओघाने बाबा कसे शिकवत होते, मी सतत क्लासवर जात होतो, बघत होतो, त्याच्यामुळे मला ते कळत गेलं. मग मी लक्षात आलं माझ्या की जेव्हा मी शिकवायला लागलो 1990 साली, तेव्हा क्लासवरती 2 हार्मोनियम आणि 2 तबले भरपूर व्हायचे, भरपूर. एवढीच मुलं असायची, याच्या पलीकडे मुलं नसायची. मग 90 सालानंतर अशी कंडिशन व्हायला लागली की काही टीव्हीवरती चांगले शोज आले. म्हणजे एक मला आठवतो शो संगीत विषयक जाकीर हुसेन वगैरे यांच्या मुलाखती, आजची माझी मुलाखत तुम्ही ऐकताय तसं त्यांचा एक कार्यक्रम होता. आणि तो कार्यक्रम बघितल्यानंतर बऱ्याचशा मुलांना असं वाटलं की आपण पण तबला शिकला पाहिजे, आपण पण हार्मोनियम शिकली पाहिजे. आणि मग पालकांचाही व्ह्यू बदलत गेला की मुलं कुठेतरी हार्मोनियम तबला शिकली पाहिजे. आपली त्यावेळेच्या पालकांचा दृष्टिकोन असं नको, आधी तू तबला बिबला काय शिकू नकोस, आधी अभ्यास कर. पण नंतर गणित बदलत गेली. जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा बाबांच्या याच्याप्रमाणे असं होतं की बाबा साधारणतः 8-9 वर्षानंतरच्या मुलाला शिकवायला घ्यायचे, कारण त्यांची परिस्थिती म्हणजे त्यांचं एकंदरीत तब्येत या दृष्टीने ते लहान मुलांना शिकवायचे नाही, कारण ती मुलं खूप गोंधळ करायची, मग त्याला ते झेपायचं नाही. मी पहिली पाऊल उचललं काय असेल तर अमोल जेव्हा मी शिकवायला लागलो त्याच्यानंतर मी पहिलं पाऊल असं उचललं की जेवढी लहान मुलं येतील त्या घ्यायचंच.
म्हणजे पहिलीपासून साधारण संगीत शिकवायला मी सुरुवातच केली. जी मुलं येते त्यांना शिकवायचं, नाही म्हणायचं नाही. कारण तीच मुलं अशी होती की जी आपल्याला पुढे काहीतरी करू शकते. साधारणतः 8-9 वर्षाचं मूल होऊन गेलं की त्याची आवड बदलते एखाद्या. जर त्याला खरंच आवड असेल आणि ते लहानपणी शिकत राहिलं तर ते पण त्याला पुढे आवड लागते आणि तो पुढे पुढे शिकतो. त्याच्याप्रमाणे तो बदल केल्यामुळे अशा कंडिशन व्हायला लागली की हळूहळू विद्यार्थी वाढायला लागले. 2 तबले वगैरे 3 झाले, 3 ते पुढे 4 झाले. आज माझ्या क्लासवरती मला 8-9 हार्मोनियम आणि 5-6 तबले असतील तर ते कमी पडत आहेत. हा काळ बदलला, विद्यार्थ्यांची संख्या आता खूप वाढली, पण गणित खूप वेगळी बदलली. म्हणजे विद्यार्थी वाढले पण ते मनापासून शिकतायत का, तर तशी पण कंडिशन नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं आहे की ते परीक्षेला मार्क मिळणार असते म्हणून यायला लागले. सरकारी धोरण नंतर आलं की 3 परीक्षा असतील तर 10 मार्क मिळणार, 10वीच्या बोर्डाला वगैरे वगैरे. त्याच्यामुळे काही पालक शिकवायला पाठवत नाही मुलांना. हा काळ जसा जसा बदलत गेला ना तसं तशी विद्यार्थ्यांची संख्या वाढली, त्यातले अजूनही काही मुलं शिकतायत, नाही असं नाही. आताची पिढी तसं बघायला गेलं विचार केला तर खूप स्मार्ट आहे, पण त्यांना झटपट हवंय. आपल्या काळात जसे पेशन्स होते लोकांकडे तसे आता राहिले नाहीये. 90 साली मी शिकवायला सुरुवात केल्यानंतर हळूहळू तबला शिकवायचो, हार्मोनियम थोडंफार घ्यायचो, तेवढं काय मला जमायचे नाही. आणि मग नंतर बाबा क्लासवरती यायला लागले. पण त्यावेळेस मला पुढे कॉलेजला जाता आलं नाही. त्याच्यामुळे मी तेव्हा असं ठरवलं की आपल्याला संगीतामध्ये किती डिग्रीज घेता येते तेवढ्या पेक्षा. त्याच्यामुळे मी पहिला रत्नागिरी जिल्ह्यातला पहिला तबला विशारद. पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या आधी 1996 साली 94-95ला मी विशारद झालो तबल्यामध्ये. आणि तबल्यामध्ये विशारद करता करताच आमच्याकडे पूर्वी एक नवाबगुडे नावाचे सर यायचे परीक्षेत. तर ते बाबा म्हणाले की अहो मुलगा पेटी पण वाजवत होता. म्हणाले हो. मग त्याला हार्मोनियमच्या पण परीक्षा द्यायला सांगा. एकाच वेळेस 2 ठिकाणी बसता येत नाही. नोव्हेंबर-डिसेंबर मी तबल्याच्या इकडे परीक्षा द्यायचो रत्नागिरी, आणि हार्मोनियमची परीक्षा कोल्हापूरला लेवल क्लबला जाऊन दिली. मार्च-एप्रिलला तिकडे परीक्षा असायची. मग ज्यावेळेस मी पहिल्यांदा तिथे गेलो परीक्षेला, 4थ्या परीक्षेला, त्याच्या आधी माझी हार्मोनियमची कथा तुम्हाला सगळ्यांना सांगितली की मला हार्मोनियम आवडत नव्हती. बाबांनी बसवलं होतं म्हणून 3 परीक्षा झाल्या होत्या. आणि 4थ्या परीक्षेला जेव्हा मी कोल्हापूरला गेलो तेव्हा हार्मोनियम आता आपल्याला आपण करायचे असं जेव्हा ठरवलं आणि गेलो, तेव्हा अक्षरशः तिथले सगळे जे शिक्षक होते ते मुद्दाम आत येऊन बसले परीक्षेला माझ्या की अरे हा रत्नागिरीतून मुलगा आलाय, काय वाजवतो ऐकूया. आणि मग तिथे जे परीक्षक आले होते, सुधाकर बुवा करंदीकर परीक्षक होते गोव्याचे, खूप कडक परीक्षक. आणि त्यांनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी एक परीक्षा झाली माझी, पण त्यांनी मला तिथे एक प्रश्न विचारला की सतारीसारखी हार्मोनियम वाजव. विचार करत राहिलो काय वाजवायचं. तर लहानपणापासून खूप ऐकलं होतं, कार्यक्रम मैफिली मी खूप प्रचंड ऐकले बाबांबरोबर. त्याच्यामध्ये सतार कशी वाजते तर ती साधारणतः अशी वाजते हे ऐकलेलं होतं. मी त्या रंगाने हार्मोनियम मध्ये हात टाकायला सुरुवात केली. कशी वाजली देवाला माहिती, मलाही माहिती नाही, पण ते वाजलं. जे काय वाजलं ते बरं चांगलं वाटलं परीक्षकांना. मला तिथे फर्स्ट क्लास मिळाला त्या परीक्षेत. आणि मी रत्नागिरीत आल्यावरती विचार करायला सुरुवात केली की सतारीसारखी हार्मोनियम वाजवायची म्हणजे काय करायचं. मी जेव्हा रत्नागिरीमध्ये हार्मोनियम वादन करायला लागलो किंवा हार्मोनियम वाजवायला लागलो तेव्हा रत्नागिरीचा काळ असा होता की रत्नागिरीमधले लोक मला म्हणायचे त्याच्यात काय हार्मोनियम वाजवायची असते, सगळं गाणं वाजवायचं, 4 हाताला वाजवायच्या, झाली हार्मोनियम. पण नाही, ते एक स्वतंत्र वाद्य आहे. त्या वाद्याचा स्वतःचा एक विचार आहे.
आणि त्या वाद्याची स्वतःची एक ओळख आहे. मी जेव्हा हार्मोनियम प्रॅक्टिकली वाजवायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बरेचसे हार्मोनियम वादक रत्नागिरीमध्ये असे होते की ते फक्त साथच करत होते. हार्मोनियम स्वतंत्र वादन ही कन्सेप्ट रत्नागिरीत अजिबात नव्हती. ती 2000 साली मी ऍक्च्युअल सुरुवात केली. गव्हर्नमेंटच्या आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या युवा महोत्सव व्हायचे त्याच्यामध्ये मी पहिलं वादन सुरू केलं. सलग पहिले 2-3 वर्ष मला ना त्या हार्मोनियम वादनात राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिसरा नंबर पहिला मिळायचा नाही. तिथली राजकारण तिथल्या काही गोष्टी असायच्या पहिला नंबर द्यायचंच नाही. आणि चौथ्या वर्षी असं झालं की स्पर्धा चंद्रपूरला होती. मी आणि हिरम जोगळेकर आम्ही दोघे गेलो होतो. त्यावेळेची सगळीच युवा मुलं आम्ही सगळे जायचो या स्पर्धा, गव्हर्नमेंटच्या स्पर्धा. जाण्याचा खर्च मिळायचा त्याच्यामुळे आम्ही एसटीने जायचो आणि ती स्पर्धा दिली आणि आम्ही थांबलोच नाही दोघे. आता काय नंबर दिलाय कशाला थांबायचं, आपण जाऊया विजय तरी आलो आम्ही निघून. आणि आमच्या बरोबर एक लोकनृत्याची टीम होती तर ती तिथे थांबली होती. आम्ही आदल्या दिवशी पोहोचलो, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते पोहोचले रत्नागिरीत आणि ते आले तेच मला सांगायला लागले की सर तुमचा पहिला नंबर आलाय, तुम्ही निघा लगेच गांधीनगरला जायचंय. हार्मोनियम वादनामधला तो मला वाटतं रत्नागिरीतला पहिल्यांदा पहिला नंबर मला मिळाला त्यावेळेस. आणि मग तिथून मी गांधीनगरला गेलो. गांधीनगरला आमचं वादन झालं आणि तिथे काही पुढे नंबर नाही आला पण दृष्टी मिळत गेली. आणि त्याच्यानंतर मग साधारणतः 92च्या सालाच्या दरम्यान हार्मोनियम मध्ये मी परीक्षा देत होतो, बाकी गोष्टी करतच होतो, चालूच होतं. पण का कोणाष्टव का वाटलं मलाही कळलं नाही. पण स्वामी स्वरूपानंदांची संजीवनी गाथा मला मिळाली आणि त्या गाथेतील अभंग गुरुकृपेने नाही आत्मज्ञान हा मी माझ्या आयुष्यात संगीतबद्ध केलेला पहिला अभंग की जो मी 1992 साली केला. त्याला क्लासवरतीच केला मी. हिरम जोगळेकर तेव्हा साक्षीदार होते आणि सहज सुचली चाल बसवली. मला माहिती नव्हतं त्यावेळेस की संगीत द्यायचं म्हणजे काय करायचं असतं. आणि मग हळूहळू मी त्या स्वामींच्या काही गाण्यांना चाली लावत गेलो, काही अशा छोट्या मोठ्या गावल्या दिसतील त्याला चाली लावत गेलो. इन बिटवीन 96 साली मी हार्मोनियम मध्ये विशारद झालो कोल्हापूरला. आणि 96लाच बरोबर मी मार्च एप्रिलला विशारद झालो आणि जून मध्ये रत्नागिरीमध्ये एका नवीन शाळेची स्थापना झाली. म्हणजे आज आपण सगळेजण ओळखतो श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल करताय. तर या शाळेमध्ये मी संगीत शिक्षक म्हणून तिथे जॉईन झालो. त्यावेळेस मला असं शिकवायचा वगैरे बाकी अनुभव नव्हता सगळ्या मुलांना. असा क्लासमध्ये शिकवल्याची कारण मी शिकवत होतो ती गोष्ट वेगळी असते, कारण क्लासमध्ये त्याला आवड आहे म्हणूनच मुलं येतात. आणि शाळेत जेव्हा मी शिकवायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की आपल्याला सगळ्यांनाच शिकवायचंय. समोर असलेली 50 मुलं 40 मुलं 45 मुलं जी काय असतील त्या सगळ्यांनाच संगीत शिकवायचंय. कारण त्यावेळेस आमच्या संस्थेनं तो मोठा उपक्रम हातात घेतला होता की GGPSचं महत्वाचं काय गणित, तर आमच्याकडे स्पेशलायझेशन काय, तर आमच्याकडे स्पेशल योगा आहे आणि स्पेशल म्युझिक आहे. आणि त्याच्यासाठी म्युझिकची रूम जे आमच्या शाळेमध्ये संगीताची रूम आहे ती मी मुद्दाम रूम जेव्हा शाळा चालू झाली मला अभिमान वाटतो की त्या शाळेचा सगळ्यात पहिला शिक्षक आहे आणि अजूनही त्या शाळेमध्ये कार्यरत आहे. माझ्या आतंकाची बरीचशी मुलं आज बऱ्याच मोठ्या फील्डमध्ये गेली. मला सांगायला खूप गंमत वाटते की त्यांची काही मुलं माझ्या शाळेत आली आणि मी अजून त्याला आहे. म्हणजे ती गमतीत मुलं आपल्या घरी जाऊन आईला विचारतात पण आई तुला नाही सर शिकवत होती मग मला कसं येते. कारण मी वयाच्या 22व्या वर्षी GGPS ला लागलो. खूप लवकर GGPS मध्ये मी जॉईन झालो आणि ते सगळं श्रेय अरुणप्पांना जातं.
कारण त्यावेळेस त्यांनी GGPS शाळा सुरू केली आणि मला संगीत शिक्षक म्हणून तिने काम करायची संधी दिली. अर्थात तिथे मी काम करायला लागल्यावरती एकच विचार केला की या सगळ्या मुलांना जर आपल्याला एकत्र संगीत शिकवायचं तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला लागणार. मी जर का माझं जे क्लासिकल आहे ते तिथे शिकवत बसलो तर ते सगळ्यांना बसणार नाही, आवडणार नाही, रुचणार नाही. आणि मग शाळेची गणित काय वेगळी होऊ शकते, तर मग शाळेला वेगवेगळी गाणी शिकवायला लागलो आणि मग त्याला मी संगीत वेगळं द्यायला लागलो. हे माझं एक तत्व असं होतं की मुलांना गाणी शिकवायचीच आहे का, मग ती रेकॉर्डेड गाणी मुलं घरात ऐकतातच किंवा ती म्हणतीलच. मग शाळेत आपल्या वेगळं काय दिलं, म्हणून मी वेगवेगळ्या गाणी बांधायला लागलो. वेगवेगळी गाणी, काही बालगीतं असतील, काही बडबड गीतं असतील, काही देशभक्तीपर गीतं असतील. मग त्यावेळेस स्पर्धाला जायला लागलो. मग देशभक्ती गीताच्या स्पर्धाला शाळेचे नंबर यायला लागले हळूहळू. असं करता करता कंडिशन अशी झाली की एक दिवस रत्नागिरीची खलवाय संस्था आहे, या संस्थेमध्ये मी त्याचं एक नाटक होतं स्वरयात्री नावाचं, पहिलं श्रीकृष्ण जोशींनी संगीत लिहिलेलं. आणि त्यावेळेस विजय ठोंबरे नावाचे एक अतिशय खूप छान संगीतकार होते, त्यांनी त्या नाटकाला संगीत दिलं होतं. तर त्या नाटकाचे त्यांचे ना प्रॅक्टिस चालायची तेव्हा मी आणि हे बघायला जायचो, मला आवडायचं. आणि ती गाणी इतकी सुंदर होती ना, मला मी मोहातच पडलं होतं त्या गाण्यांच्या, मला ती प्रचंड आवडायची. म्हणजे त्यांचं जेव्हा राज्यनाट्य स्पर्धेला सांगलीला तेव्हा स्पर्धा व्हायच्या आणि मी आणि हे मुद्दाम ती स्पर्धा बघायला तिकडे गेलो होतो. म्हणजे त्या लोकांना कोणालाच आम्ही सांगितलेलं नाही, आम्ही सांगितलेलं मिरजला आलोय, आमचं एक काम आहे गांधरा मार्केटला वगैरे. कारण टेंडन्सी आमची अशी होती ना की फुकट नाही द्यायचं कोणाबरोबर, आपल्याला ऐकायचं आहे ना मग आपण एसटीत जाऊ. आणि त्यावेळेस आमची अशी कंडिशन होती, आम्ही एसटीत फिरायचो, आपल्याला ऐकायचं ना आपण जायचं. आणि मग तिथे आम्ही ते नाटक ऐकायला गेलो, नाटक झालं सगळं व्यवस्थित झालं. आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर एक दिवस मला निवास जोशींचा आणि ते फोन आला आम्हाला की अरे असं असं स्वरयात्री नाटक आपल्याला परत हे करायचं आहे, तर तुम्ही वर्गर आणि तबल्याच्या साथीने याल का. तिथे आमची एंट्री दोघांची खलवाईमध्ये झाली. खलवाई या संस्थेशी मी जोडला गेलो. आणि मग सरांच्या असं लक्षात आलं होतं तेंडुलकर सरांच्या की हा काहीतरी संगीत देतो, हा काहीतरी करतो. तर डॉक्टर जोशींचं एक नवीन नाटक त्यावेळेस येत होतं, संगीत घन अमृता. आणि ते नाटक अनेक संगीतकारांकडे जाऊन आलं, पण दुर्दैवाने ते नाटक कोणी स्वीकारलं नव्हतं. म्हणजे संगीत द्यायला काही कारण असतील, काही गोष्टी असतील, माहीत नाही. पण मग तेंडुलकर सर मला असं म्हणाले करायचे की अरे विजय तू चाली बांध ना, तू दे ना. त्याला म्हटलं सर मला काय संगीत नाटकाचा चाली बांधायचा अनुभव नाहीये, मी फक्त शाळेत गाणी मुलांची बांधतो तेव्हा चाली बांधतो, त्या स्वामींच्या अभंगाला चाली दिल्या, हे तू प्रयत्न कर. मग त्यांना त्यावेळेस असं सांगितलं होतं की ठीक आहे मी चाली बांधतो, पण आपण सगळे मिळून ऐकू आणि ठरवू किंवा ही चाल खरोखरच त्या ठिकाणी योग्य आहे का, नसेल तर काय वेगळं करता येईल असं. आणि मग त्यावेळेस आमच्या बरोबर असलेले आमचे त्याचं मुद्दा मला नाव आवर्जून घ्यायला पाहिजे, कारण आमचे मित्र आनंद फडणवीस आहे. या आनंदजींचा या खलवाण्याच्या सगळ्या प्रवासामध्ये, माझ्या प्रवासामध्ये खूप मोठा वाटा आहे. आनंद फडणवीस हे एक उत्तम गायक, त्याच्याबरोबर उत्तम अभिनेता असलेलं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या डोळ्यापुढे एक विजन होतं. आणि त्याच्यामुळे जेव्हा मी चाली बांधायचो तर माझ्या सगळ्या चालींना त्यांनी उत्तम न्याय दिला. अशी गायक मंडळी, अशी माणसं मिळणं हा एक योगायोग असतो. तर माझ्या आयुष्यात ते घडलं. जेव्हा पहिलं संगीतबद्ध मी नाटक केलं तेव्हा माझं वय होतं 27 वर्ष. संगीत घन अमृताचा 2001 साली मी संगीतबद्ध केलं. ते नाटक असं होतं की चित्रकार असतो आणि गायक असतो, असे दोन मित्र असतात आणि त्या मित्रांच्या जीवनावरचं ते नाटक होतं. त्याच्यात एक गाणं असं होतं की ते गाणं फक्त 4 ओळीचं गाणं, की छोटीच असतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ते गाणं मोजून 3 शब्दांचं ध्रुवपद, षड्ज पुढे लाविला ध्रुवपद झालं. आणि पुढे 4च ओळी, श्रावणात द्या
श्रावणातले उदे पडावणे नादबावणे गेले पडतात एकांताच्या आकांताला साज कोणी चढविला. आणि मला तेंडुलकर सर म्हणाले होते की विजय हे गाणं ना त्या नाटकाचा गाभा आहे, म्हणजे मी लाईव्ह याच्यावरती चित्र काढणार आहे, हे नाटकात ते चित्र काढणार होते. हे गाणं 15 मिनिटं तरी किमान आपल्याला 10-15 मिनिटं तरी घ्यायला हवं. माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न पडला की अरे बापरे हे गाणं 10-15 मिनिटं करायचं कसं, म्हणजे अख्ख्या नाटकामध्ये या गाण्याची चाल सगळ्यात शेवटी आली, बाकी चाली लागल्या त्याच्या केल्या. आणि याला सुचेना. एक दिवस सकाळच उठलो आणि का कोण असतो मला तोच हा काही सकाळचा राग नाहीये, का कोण असतं. अचानक चाल सुचली, अचानक त्या ओळी बांधल्या गेल्या आणि पुढे मग त्याला तराणा वगैरे जोडून ते गाणं प्रभू देसाईंनी दिल्या 10-15 मिनिटं केलं. असे तगडे गायक, त्याच्याबरोबर तगडा हा तबला होता जोगेकर. आई त्यावेळेस आम्ही दोघेही खूप तरुण होतो, 27 वर्ष दोघांचंही सेम वय. त्याच्यामुळे आम्ही तिथे पहिलं नाटक केलं. पहिल्या नाटकाला योगायोगाने त्यावेळेस पहिला नंबर आला. राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संगीत घनव्रताचा पहिला आला आणि तिथे मला पहिल्यांदा ऑर्गन साथीचा पहिल्या नंबरचा पुरस्कार मिळाला. सॉरी, त्या नाटकाला मला संगीतकार म्हणून पहिला पुरस्कार मिळाला. आणि संगीतकार म्हणून पहिला नंबर जेव्हा मी मिळाला मला आठवतं त्यावेळेस माझ्या पाठोपाठ जे नाटक 2 नंबरात आलं ते नाटक सुद्धा एवढंच तगडं होतं, नवीनच होतं. जयमालाताई शिलेदारांचं दिग्दर्शन, कीर्तीताई शिलेदारांचं संगीत आणि दीप्ती भोगले आणि ही सगळी मंडळी, म्हणजे शिलेदार फॅमिली नवीन नाटक बसवलेलं होतं त्यांनी. आणि ते नाटक, त्यांचं नाटक 2 नंबरला, कीर्ती शिलेदारांचा 2रा नंबर संगीतकार म्हणून आणि माझा पहिला. बक्षीस वितरणाची गोष्ट मला अजून आठवते. बक्षीस वितरण होतं पुण्यामध्ये आणि भरतनाट्याला बक्षीस वितरण आम्ही सगळे पोहोचलो, सर्वांची टीम केली आणि साहजिक 2ऱ्या नंबरचं बक्षीस पहिला अनाऊन्स होतं आणि मग पहिला नंबर अनाऊन्स होतो. तर 2रा नंबर कीर्तीताई शिलेदार अनाऊन्स झालं, त्या स्टेजवर गेल्या आणि बक्षीस घेतलं आणि माझी अनाऊन्समेंट झाली. त्या पायऱ्या खाली उतरत असतानाच मी त्यांना नमस्कार केला आणि मी स्टेजवर चढलो. त्या थांबल्या, स्टेजच्या खालीच थांबल्या. मी बक्षीस वगैरे घेतलं, खाली आलो आणि माझ्याकडे बघितलं, तू संगीत दिलंस? म्हटलं हा, ठीक आहे, मी रात्री येते नाटक बघायला. त्यावेळेस प्रयोग होता आमचा, त्या दिवशी रात्री दिलेस ज्यांचे पहिले नंबर असतात त्यांचे प्रयोग होते. म्हटलं हा, आशीर्वाद असू दे. आल्या, त्या नाटक बघितलं मी आणि पहिला अंक संपल्यानंतर एकच म्हणाल्या, अप्रतिम संगीत दिलंस. मला कल्पना नव्हती म्हणायला. ऍक्च्युअल मी असं समजत होते की विजय रानडे नावाची कोणतरी एक 50-60 वर्षाची व्यक्ती आहे, तू या क्षेत्रात कसा वाहिलास, नाट्यगीताकडे तू कसा वाहिलास. कारण तुझ्याबरोबर त्यावेळेचा काळ असा होता की सगळी मुलं अल्बम करायच्या मागे असायचे, तू नाट्यगीताकडे कुठे वाहिलास. म्हटलं नाही, मला आवडतं, त्याच्यामुळे मी प्रयत्न केला संगीत देण्याचा. नाही, खूप छान संगीत दिलेस, असाच करत राहा प्रयोग. आणि मग ती माझी सुरुवात झाली. पहिला संगीतकाराचा पुरस्कार त्यावेळेस मिळाला आणि मग रत्नागिरीमध्ये चर्चा अशीच होती त्यावेळेस, नवीन नाटक म्हणून संगीत मिळालं बक्षीस. फार मोठी किंमत आपल्याकडे आपल्या माणसाला कधीच नसते. कालांतराने ती येत असेल पण आधी नसते, त्याच्यामुळे ते पटवून द्यायला लागतं कुठेतरी. आणि मग त्या नाटकामध्ये पहिल्या सुरुवातीच्या प्रयोगाला आता आपल्या गोपटे कॉलेजला ज्या प्राध्यापिका आहेत निधी पटवर्धन या काम करत होत्या. आणि त्यावेळेस कंडिशन अशी होती की तेंडुलकर सरांनी मला असं सांगितलं की विजय, रत्नागिरीमध्ये ज्या गाणाऱ्या आहेत त्यांना अभिनय एवढा जमत नाही, ज्या अभिनय करतात त्यांना गाणं जमत नाही. तर यांची गाणी अशी बांधायची आपल्याला की त्या फक्त गायले तरी चांगलं वाटेल. आता बघ काय करायचं तुला. पण त्यांची गाणी 4 गाणी होती त्यांना, त्या नॉर्मल गात होत्या पण अशा शिकलेल्या नव्हत्या. पण त्यांची 4 गाणी अशा पद्धतीने बांधली गेली किंवा बांधली माझ्याकडून गेली, तर त्यांना गायनाचं प्रमाणपत्र आहे त्या स्पर्धेला.
ते 4 गाण्यांवरती त्याला गायनाचं प्रमाणपत्र मिळालं आणि पुढे त्याने ऑलरेडी सांगितलं होतं कलावांना की मी नंतर काही काम करणार नाहीये, हे फक्त स्पर्धेपुरतीच येणार आहे. आणि मग स्मिता करंदीकर या चिपळूणच्या ज्या गायिका आहेत त्यांची कलावांमध्ये एंट्री झाली. आणि स्मिताताई कायम मला सांगायची विजय या चालीला खूपच पाळबोध आहे तरी याबद्दल ह्या नको, आपण वेगळ्या बाजूला. मग मी काय तिला म्हणायचो की नाही नाही ह्या नाही बदलता येणार, कारण हे आता गणित बसलंय आपल्याला, ह्या नको बदलूया. नवीन नाटकात तू काम करणार आहेस हे मला नक्की माहिती आहे. फिक्स होतं तेव्हा नवीन नाटक शांती ब्रह्म लिहून झालं होतं. तर आपण त्या नाटकातली दुसरी गाणी वेगळी असते. आणि मग शांती ब्रह्म नाटकाच्या आमच्या तालमा सुरू झाल्या. शांती ब्रह्म नाटक जेव्हा अप्रतिम नाटक लिहिलं होतं डॉक्टर श्रीकृष्ण जोशी, बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल, एकनाथ महाराजांच्या जीवनावरचं नाटक. तर ते नाटकाने आम्हाला सगळ्यांनाच खूप वेगळ्या उंचीवर घेऊन ठेवलं, खलवायला पण आम्हाला सगळ्यांना पण. कारण की नाटक हे खलवायच्या पूर्ण आयुष्यातलं एक माइलस्टोन आहे. त्या नाटकाचे अनेक प्रयोग झाले की बहुधा अजूनही प्रयोग त्यांचे होतील करतील. पण ते नाटक जेव्हा संगीतबद्ध केलं गेलं तेव्हा स्मिता करंदीकरांच्या सगळ्या चाली या खूप वेगळ्याच मानल्या गेल्या आणि वेगळंच झालं. म्हणजे त्यावेळेस ना मला खरंच कळत नव्हतं, मी फक्त संगीत देत होतो पण ते खरंच तसं त्या ठिकाणी योग्य होतं का की वगैरे काही कळत नव्हतं. चांगलं वाटलं, लोकांना छान झालं, नाटक पहिलं आलं. त्याच्यातही मला संगीतकार आणि ऑर्गन वादक असा दुहेरी पहिल्यांदा मिळाला. आणि त्याच्या आधी कोणालाच असा दुहेरी पुरस्कार नाही मिळाला. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे अजूनपर्यंत तो इतिहास आहे. महाराष्ट्रातल्या 2च व्यक्ती अशा होत्या आणि हे मला स्वतः प्रसिद्ध ऑर्गनवादक राजीव परासमे यांनी सांगितलं. पुण्यात जेव्हा शांती ब्रह्माचा प्रयोग होता त्यावेळेस त्यांचंही नाटक 2 नंबर लागलं होतं. राजीव परासमेचं संगीत होतं, शांती ब्रह्म पहिलं, त्यांचं दुसरं. मुद्दाम ते प्रयोग बघायला आले आणि त्याच्यानंतर मला घरी घेऊन गेले. मला म्हणाले की अरे तू ज्या चाली बांधल्यास ना त्या खूप साध्या बाळगो सरळ चाली, म्हणजे लोकांच्या ना तोंडावर राहतील अशा चाली होत्या. उगाच त्याला पाण्याकरण कठीण असं काही केलं नाही. मला वाटतं मी तिथेच फसलो म्हणाले. मी संगीतबद्ध करताना उगाच अलवट राहा, वेगवेगळे उगाच प्रयोग असे केल्यामुळे असेल म्हणाले कधीच, पण तुझ्या चाली छान झाल्या, तू छान संगीत दिलंस. तुला एक माहिती सांगतो म्हणाले की आतापर्यंत म्हणजे त्यावेळेस 1974 साली त्यांना राजीव परासमेंना असा पुरस्कार होता, संगीतकार आणि ऑर्गनचा. आणि माझा जन्मच 1974 चा. त्याच्यानंतर 2003 साली मला हा दुहेरी पुरस्कार मिळाला. मग तिथून आमची खूप चांगली वाटचाल सुरू झाली. नंतरचे प्रयोग खलवांच्या नाटकाचं संगीतबद्ध मी केलं नाही. नंतर आनंद प्रोग्रेसही यांनी संगीतबद्ध केले नाटकाला. त्याची काही कारणं वेगळी असतील ती राहू देत, आपल्याला ती नाही बघायची. पण आनंद प्रोग्रेसही खूप चांगल्या व्यक्तिमत्व, त्यांची माझी खूप रिलेशन चांगली होती, शेवटपर्यंत होती. ते जरी कलांमध्ये संगीत दिलं होते, मी नसलो तरी सुद्धा आमची मैत्री खूप अगाध होती. आणि ते काय म्हणायचे की विजय शांतीब्रह्म आम्ही जगतोय, ते आम्ही शांतीब्रह्म जगतोय. आणि मग पुढे 1-2 नाटकांना मी मध्ये संगीतबद्ध केलं, पण ती नाटकं काय फार पुढे आली नाही. रत्नागिरीतलेच एक अविनाश फणसेकर सर होते, त्यांनी 2 नाटकं लिहिली होती, समर्थ गवळीने ती सादर केली होती. पण ते एक नाटक त्याचं राज्यनाट्य स्पर्धेला त्याने उतरवलंच नाही दुर्दैवाने. त्याच्यामुळे ते नाटक पुढेच नाही आलं. त्याचीही गाणी खूप चांगली झाली होती, पण ते नाटक काय पुढे येऊ शकलं नाही. 2 नाटकं अशी होती, हे सलालो घ्या भरारी आणि हा वसंत ऋतू आला, अशी 2 नाटकामध्ये मी संगीतबद्ध केली. पण ती काही फार प्रकाशात आली नाही, की बहुधा तेवढी तगडी ती नाटकं झाली पण नाही, असंही असेल. आणि मग 2023 साली परत एकदा कलारंग नाट्य संस्था बरवडे यांनी मला विचारणा केली की सर तुम्ही संगीतबद्ध नाटक करायला का? आम्ही असं नवीन नाटक लिहितोय. अमेय धोपटकर
एक गुणी कलाकार लेखक प्रकाशात येतोय ना हळूहळू की बोला आता तो खूप चांगलं लिखाण करायला लागलाय. तर त्याचं नाटक होतं. त्यांनी त्याच्या आधी पण 2-3 नाटकं लिहिली होती. त्याचं संगीतबद्ध आनंदजी प्रोदेस त्यांनी केलं होतं. प्रतीक जोशींनी त्यांची नाटकं संगीतबद्ध केली होती. आणि मग ते माझ्याकडे आले. म्हटलं ठीक आहे, करूया प्रयत्न. आणि मग तेव्हा मात्र मी जे संगीत दिलं त्याच्यात मी मात्र खूप प्रचंड विचार केले. कारण काय असतं सांगतो तुम्हाला, लहानपणी आपण करत जातो आणि जसं वय वाढत जातं ना तसं आपल्याला एक आपली बुद्धी वाढत जाते असं मी म्हणतो. की त्यावेळेस मी जे केलं ते ओघावघाने झालं. आणि आता जे 2023 साली मी जे संगीतबद्ध नाटक केलं ना ते खूप जाणीवपूर्वक विचारपूर्वक केलं. कारण तिथे माझ्या असं लक्षात आलं की संगीत नाटकाला संगीत द्यायचं आहे, मग आपल्याला काय काय विचार करायला हवे. मुळात बेसिकली सगळ्यात महत्वाचा विचार काय करायला लागतो संगीत नाटकामध्ये संगीत देताना, तर त्या नाटकामध्ये जे गाणं आलंय ते गाणं कुठल्या वेळेला आहे. नाटक कधीही होते पण नाटकात ती वेळ कुठची आहे. काय गाणं सकाळचं असू शकतं, प्रसंग सकाळचा असू शकतो, एखादं नाटकातलं गाणं रात्रीच्या वेळेचं असू शकतं, एखादं संध्याकाळच्या वेळेचं असू शकतं. तो प्रसंग कुठल्या वेळेला नाटकात येतोय त्या दृष्टीने रागाची निवड आणि त्या दृष्टीने मग तो ताल, ह्या गोष्टी मला जसं जसं मी संगीत देत गेलो ना तसं तसं कळायला लागलंय. लहानपणी त्या कळत नसतात, आपण काम करून जातो फक्त. आणि नंतर जसे आपण वय वाढतो ना तसं थोडी ती प्रगल्भता येते असं म्हणतो मी. आणि मग त्याचं संगीत देताना मात्र मी खूप छान वेगळे विचार केले, वेगळं चालीबान्या दिल्या. कारण ते नाटक होतं बेगम अख्तर या गायिकेच्या जीवनावरचं आणि त्याच्यामध्ये त्यांचा अखंड प्रवास दाखवलेला आहे. संगीत मल्लिकाच होती ती. बेगम अख्तर या त्या काळच्या गायिकेतली एक मल्लिकाच असंच म्हटलं जायचं, म्हणून ते संगीत मल्लिका हे नाव होतं त्या नाटकाला. आणि त्यांचा अख्खा जीवन प्रवास 5 वेगवेगळ्या गायिका होत्या त्याच्यात, म्हणजे त्यांच्या लहानपणापासूनची अगदी मोठ्यापर्यंत. त्याची पहिली मुलगी होती ना ती पहिलीत होती, पहिली वयवर्ष 6. तिची निवड करताना पण असं झालं, नितीन मला म्हणाला कसं छोटी चुरचुरीत मुलगी आपल्याला हवी आहे, बघायला कोण मिळाली तर आम्हाला कोण सापडत नाहीये नजरेत. म्हटलं ठीक आहे बघूया. आणि GGPS मध्ये माझे ना असे शोध चालूच असतात काय, म्हणजे मी मुलांना बऱ्याच वेळेला ना ज्याच्याकडे आवड असते त्या पालकांना पर्सनली फोन करून अरे चांगला आवाज आहे ना, गाणं शिकवायला पाहिजे, तबला शिकवायला पाहिजे, हार्मोनियम शिकवायला पाहिजे असं मी सांगतच असतो. काय माझ्याकडेच पाठवत नाही, जवळ जिथे क्लास आहे तिथेच. मुलांचा जाण्या येण्यामध्ये वेळ खर्च करू नका, विनाकारण. रत्नागिरीतले सगळे संगीत शिक्षक अतिशय सुंदर शिकवतात, तेव्हा तुम्ही माझ्याकडे शिकायला यायचा असा हट्ट करू नका. हे मी मुलांना पर्सनली समजावतो. काय होतं मुलांचं, शाळेतले सर आहेत पण त्यांच्याकडे जायचं, मी त्याला समजावतो असं नाही का करू. जे काही पैसा राहणार म्हणून माळ्याकडे कशा पैसा आहेत लोक शिकवणार आहे तिथे जा, हा एक माझा उद्देश आहे. कारण शक्यतो असा विचार करतो की त्या मुलांचा वेळ नाही जाता कामा. जाण्या अर्धा पाऊण तास, तो शिकणार अर्धा पाऊण तास, म्हणजे जाणं येणं किती झालं ते पालकांचे किती हात त्याच्यामध्ये, त्याला सोडा आणा घेऊन जा. तर म्हणून माझे विचार असे असतात की शक्यतो तिथे शिका. तर शाळेत असंच सर्च करायला सुरुवात केली. सहज एकदा पहिलीच्या वर्गावरती ऑफ पिरियडला गेलो होतो. पहिलीच्या वर्गात मी GGPS मध्ये 3 ठिकाणी शिकवतो, प्रायमरीला पण शिकवतो, आमच्या सेकंडरी स्कूलला पण शिकवतो आणि गुरुकुलला पण शिकवतो. त्यामुळे बऱ्याचदा GGPS काय म्हणतो, तिन्ही त्रिकाळ संचार माझा, असं माझं गणित आहे तिथलं. तर प्रॉफी पिरियडला गेलो होतो आणि एक मुलगी अतिशय सुणसुणीत मला दिसली, भरपूर बडबड करत होती. आणि तिला म्हटलं तुला गाणं म्हणता येतं का? हो म्हणते ना. आणि तिने पटकन गाणं म्हणून दाखवलं मला. मग मी सहज तिला विचारलं काय नाव होतं तुझं? 4वी 8वी. बरं, मला जरा तुझ्या
आईचा किंवा बाबांचा नंबर दे, हा मला बोलायचं आहे म्हटलं त्यांच्याशी. म्हणून मी तिच्या आईचा नंबर दिला आणि मी आईला तिच्या फोन लावला. काय योगायोग असतो बघा, जिला मी फोन लावला ती माझीच शाळेची माझीच विद्यार्थी. हे मला तिथपर्यंत अजिबात माहिती नव्हतं की ही माझ्याच विद्यार्थीची मुलगी माझ्यासमोर आज आली. आणि त्या मुलीला मी अक्षरशः पहिलीपासून 10वी पर्यंत शिकवलेलं. नेहा आठले, आताची नेहा आठले, पूर्वीची नेहा नाव आठवत नाही मला. पण ती खूप चुणचुणीत होती आणि त्याची मुलगी पण तशी चुणचुणीत. मग विचार केला, त्याला म्हटलं असं असं आहे, एक नवीन संगीत नाटक येत आहे, तुझ्या मुलीला घ्यायचा विचार करतोय, तुला चालेल का? मी त्याच्यात ना एक स्वार्थ साधला. माझं इंग्लिश मीडियम स्कूल, मुलांना इंग्लिश चांगलं बोलता येतं पण मराठी तितकं बोलता येईल असं गॅरंटी नसते. तर मी नेहाला नक्की सांगू शकतो की एवढं एवढं तयार करून घे हक्काला, आणि माझी विद्यार्थी. बाकी कुणाला मी परक्या माणसाला राहायला सांगू शकत, माझ्याच विद्यार्थीला मी नक्की सांगू शकतो की तू एवढं बसवून घे ना, यायचं एक झालं पाहिजे. आणि मग त्या संज्ञाला आम्ही नाटकामध्ये घेतली. त्याच्यात एक मोठा योगायोग असा झाला की आम्हाला त्या नाटकामध्ये ना गायक 2 होते. तिचे दोन्ही गुरुजी, एका भक्तांचे 2 गुरुजी, एक होते हिंदू आणि दुसरे होते मुस्लिम गुरु. तर ते मुस्लिम गुरु आम्हाला कीर्तन मोठे काम करणार होते माहिती होतं, पण हिंदू गुरु कोणी मिळेल ना. खूप शोध केला, सगळं झालं पण कोणी यायला तयार नव्हतं. मग नितीन मला पाठीशीच म्हणला, नितीन जोशी दिग्दर्शक नाटकाचा, सर म्हणतो हे काम तुम्हीच करायचं. अरे म्हटलं मला अभिनयाचा काहीच अनुभव नाही, मी संगीतकार म्हणून आहे, नाटकात काम कधीच केलं नाही या आयुष्यात, हे कसं करणार मी? नाही मी करून घेतो म्हणाला, तुम्ही काळजी करू नका, पण तुम्ही काम करा. कारण त्या मुलीला शिकवायचा रोल होता तो, आणि हे तुम्ही छान करू शकता म्हणाला, कारण तुमचा शिकवण्याचा फील्ड आहे. मला आश्चर्य वाटतं त्या माणसाने माझ्याकडून अभिनय करून घेतलं ना, कमाल होती त्याची. माझं खरंच अभिनय क्षेत्र नाही माझं, पण त्या नाटकामध्ये मी त्या मुलीबरोबर जवळपास 35 मिनिटं माझ्याबरोबरच तिची भूमिका होती अख्खी. आणि मला भीती एवढी होती की चुकलं तर ती मुलगी मला सांगेल स्टेजवर, हो गुरुजी असं नाही असं नाही, कारण ती इनोसंट होती. म्हणून मला ते सगळं डोक्यात ठेवूनच बोलायला लागायचं. ती फार काही काय दाखवलेलीच नव्हती, तिला नॉर्मल शिकवतोच आहे असंच होतं. पण भीती ही होती की माझा एखादा शब्द जरी चुकला तरी ती ऑनस्टेज सुद्धा मला सांगू शकली असते. आणि तो रोल नितीनने अक्षरशः, म्हणजे पहिली सिच्युएशन होती हा संगीत नाटकामध्ये, बाल कलाकार इतका वेळ स्टेजला कुठल्याही नाटकात नाही. जास्तीत जास्त 10 मिनिटाची भूमिका आहे एखाद्या बाल कलाकाराची. त्याच्यानंतर त्याच्यावरती आलं पण काही लोकांनी नाटक झाल्यानंतर एवढ्या वेळी कशाने त्या मुलीला ठेवलेली स्टेजवर वगैरे वगैरे वगैरे. पण तो सगळ्याच दिग्दर्शक नाही नाही होणार ते. त्या मुलीला तिच्या आयुष्यातलं पहिलं प्रमाणपत्र वयाच्या 6व्या वर्षी मिळाला. तिला प्रमाणपत्र आहे राज्य शासनाचं, म्हणजे अजूनही तिला ते महत्व त्यातलं कळत नसेल, पण काही लोक ते प्रमाणपत्र मिळवण्यासाठी झिजतात पण मिळत नाही. ते त्या मुलीला वयाच्या 6व्या वर्षीच मिळालं. हा एक योगायोग असतो लक्षात घ्या. मी मगाशी म्हटलं तसं की काय काय आपल्याला कळत नसतं आपण काय करतोय, पण आपण करतो, आपल्याला बक्षीस मिळतं. तसं मल्लिकाच्या वेळेस मी जेव्हा संगीतबद्ध केलं तेव्हा मात्र खूप विचार, खूप त्यातले गांभीर्य लक्षात घेऊन संगीतबद्ध केलं. आणि त्या नाटकाचा बरोबर 20 वर्षांनी 2003ला मला संगीतकार म्हणून पुरस्कार होता आणि 2023ला परत राज्य शासनाचा संगीतकार म्हणून पुरस्कार मिळाला. हार्मोनियम मध्ये माझं खूप चांगलं करिअर चालू होतं, मी करतच होतो. हार्मोनियम वादन मुलांना शिकवत होतो. हार्मोनियमचे मला जेवढे जमतील तेवढे मी
धडे मुलांना देत गेलो. कारण मुळात मला स्वतःला बाहेर जाऊन पुढे शिकता आलं नाही. पण मला काय करता येईल, हार्मोनियममध्ये किती काय काय वेगळं करता येईल हा मी प्रयोग करत गेलो. मला अजूनही आठवतं, हार्मोनियम वादन कशाला म्हणतात हे स्वतःला मला माहिती नव्हतं. मी हार्मोनियम वादन करायचो. एक दिवस माझ्याकडे माझ्या क्लासवरती जनता बँकेमध्ये मॅनेजर होते, ते शिकायला यायचे, तर त्याची बदली झाली. मला म्हणाले की सर माझी ट्रान्सफर झाली जातोय, पण तुम्हाला एक भेट घेऊन जातोय. म्हटलं काय? तर कॅसेट दिलेली आहे मला एक. त्यावेळेस कॅसेटचा जमाना होता, सीडी वगैरे काय नव्हत्या, टेप रेकॉर्डर. तर ती कॅसेट त्यांनी मला दिली. म्हणाली ही ऐका, त्याच्यात पु ल देशपांडेंचं हार्मोनियम वादन आहे. मी एवढा अनुभवी होतो, पु ल देशपांडे हार्मोनियम वाजवतात, माहितीच नव्हतं. पु ल देशपांडे गोष्टी सांगतात, आम्ही कथा ऐकलेल्या त्यांच्या. सर ऐका म्हणाले. आणि मी ती कॅसेट घरी जाऊन ऐकली, तोडी राग वाजवला. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की हार्मोनियम मध्ये जे काही मी करतो, जे काही मी वाजवतो, त्याला हार्मोनियम वादन म्हणतात. आणि मग मी विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. मला अजूनही आठवतं, त्यावेळेस लोक मला हार्मोनियम काय वाजवायचे असं म्हणत होते. आज तेच लोक, तेच रत्नागिरीचे लोक माझ्याच विद्यार्थ्यांना स्टेजवर बसल्यानंतर नाही थोडा वेळ चैतन्य हार्मोनियम वादन कर असं सांगतात. वरदा सांगतात आमच्या हार्मोनियम वादन कर. या मंडळींनी हार्मोनियम खूप पुढे नंतर अनेक विद्यार्थी माझ्या हाताखालून शिकले गेले, अनेक विद्यार्थी विशारद झाले हार्मोनियममध्ये. आणि त्यातली प्रामुख्याने सांगायची 2 नावं, चैतन्य बरोबर जो आज रत्नागिरीमध्ये हार्मोनियम विषयी अनेक चांगले उपक्रम करतोय. गेल्या वर्षी 100 हार्मोनियम वादकांचा शतसंवादी हा कार्यक्रम रत्नागिरीमध्ये झाला. अनंत जोशी नावाचे खूप मोठे संगीतकार हार्मोनियम वादक रत्नागिरीला मिळाले, लाभले. मला खूप अभिमान वाटतो. त्यावेळेस पण मी सांगितलं होतं की मला आज माझ्या डोळ्यात एकच हे सगळं घडतंय याचा खूप अभिमान वाटतो की ज्या रत्नागिरीमध्ये मी 2000 साली हार्मोनियम वादन करायला सुरुवात केली तर कोणी नव्हतं. त्याच रत्नागिरीमध्ये आज माझ्या रत्नागिरीतली 72 मुलं सहभागी होती. रत्नागिरीमध्ये मला आज एकाच स्केलच्या 100 हार्मोनियम मिळत आहेत. ही रत्नागिरीची मोठी संपत्ती आहे. तर एका गावामध्ये आपल्या बरोबर आज अनेक मुलं घडत आहेत. मी एकटाच माझ्यापुरता विचार करत राहिलो नव्हतो त्यावेळेस. म्हणजे मी जेव्हा शिकवायला सुरुवात केली त्याच्यानंतर पण जेवढे जेवढे विद्यार्थी माझ्याकडे शिकले त्या प्रत्येकाला मी सांगायचो की तुम्ही शिकताय ना, शिका, पण तुम्ही शिकवा. तुम्ही शिकवलंच पाहिजे, आयदर पुढची पिढी घडणार नाही. आणि तुम्ही शिकवा. म्हणजे मला आठवतंय मी चैतन्याला माझ्या क्लासवरच पहिला क्लास सुरू करून दिला. तू क्लास घे, तुझं जे काय रुटीन चाललंय त्याच्यातून 2 तास किती येऊन शिकव. अशी कधीच कंडिशन नाही. ज्या ज्या मुलांना मी क्लास घ्यायला दिले, ज्या ज्या मुलांना मी क्लास वर माझ्या बोलावलं, शिकवायला लावलं, त्या कुठल्याही मुलांकडून मी कधीच कुठल्याही प्रकारचं मानधन घेतलं नाही की माझ्याकडे तुम्ही शिकवताय मला तुमची फी मधली किती रक्कम द्यायची, त्या हे द्यायचं. कधीच नाही, आजपर्यंत कधी नाही. तुम्ही शिकवा. अरे उलट वाद्य माझी रिकामीच आहे. मी 2 वार शिकवतो, उरले 2 वार वाद्य रिकामी आहे, ती चालू राहते. 4 मुलं शिकतील आणखी, माझ्याकडे गर्दी होतीये, मग मी तुमच्याकडे पाठवी, तुम्ही पण शिकवा. याच्यात काय होतं माहितीये का, जेव्हा विद्यार्थी शिकवायला लागतो तेव्हा तो 10 जणांचं शिक्षण घेतो. कारण तुम्हाला पाठचं सगळं गणित कायम डोक्यात राहतं. चैतन्याला मी विशारदच्या आधीच क्लास सुरू करून दिला होता. त्याच्या विशारदला जेव्हा तो बसला ना तेव्हा त्याला सुरू म्हणलं, पाठचे राग आपोआप तयारच. हा शिकवण्याचा फायदा असतो. मुलांनी शिकवलं पाहिजे या मताचा मी. आणि म्हणून माझ्या क्लासवरती मी काय जे सिनियर मुलं आहेत त्याला काय सांगतो, अरे माझ्याबरोबर शिकवा, मी आहेच, पण शिकवा. शिक्षण घेता घेता शिकवलं की तुम्हाला आपोआप कळतं की आपल्याला समोरच्याला काय
येत नाहीये, अरे मग मला पण हे येत नव्हतं, मग मलाही करायला हवं. आणि मग आज रत्नागिरीमध्ये जी आपल्याला आत्मीय दिसतीये, यावर्षी बऱ्याचशा संवादाने 2 हा कार्यक्रम आम्ही केला. चैतन्य स्वर नावाचा एक चैतन्याने अतिशय सुंदर कार्यक्रम फक्त हार्मोनियमच्या विद्यार्थ्यांचा सुरू केला आणि हार्मोनियमचे सगळे विद्यार्थी त्याच्यामध्ये घेऊन त्याने खूप चांगला कार्यक्रम सेटअप केला. मला खूप आनंद वाटतो. त्यास माझे विद्यार्थी रत्नागिरीमध्ये शिकवायला पण लागले, त्यांचे अनेक विद्यार्थी आता तयार होत आहेत. आपण कुठेतरी शिकवतोय, हा वारसा जो काही बाबांनी काकांनी घालून दिला होता, त्याचा आज थोड्याफार प्रमाणात का होईना माझ्याकडून मी पुढे तो वारसा जपायचा प्रयत्न केला आणि तो आता पुढपर्यंत जातोय, याचा खूप छान आनंद होतोय. नंतर जेव्हा मल्लिकाचा प्रवास झाला, त्याच्यानंतर काही संगीत घेण्याचे योग अनेक गाण्यांना येतात, सतत कोणा कोणतरी मग आता एकदा नाव झालं की मग योग्य येत राहतात. त्याच्याबद्दल नसतं कोणी आपल्याला भेटत. नंतर मग अरे या आम्हाला याला चाललं होते, याला चाललं होते, असं करत करत खूप गाण्यांना संगीतबद्ध करायचा योग आला. अनेक गाणी रेकॉर्ड झाली. पण मधल्या काळामध्ये असं झालं की कोरोनाचा काळ जेव्हा आला, तेव्हा माझा एक युट्यूबचा चॅनल होता, जो अगोदरच एका विद्यार्थ्याने माझ्या तयार करून दिला होता. आपण अनभिज्ञ असल्या बाबतीत त्याने सर तुझं युट्यूबचं चॅनल पाहिजे आणि म्हणून त्याने तो तयार केला. तो 2-3 वर्ष त्याच्यात मी काहीच टाकलं नव्हतं. मला ते यूज करायचं कसं हेच कळत नव्हतं. मग झालं कोरोनाच्या काळात आम्ही सगळे घरात काम केलं. मग काय करायचं? मग ही जी मी जुनी संगीतबद्ध केलेली काही नाटकं असतील, गाणी असतील, काही वेगवेगळी गाणी होती, तो मी उपक्रम सुरू केला. ती गाणी रेकॉर्ड करायची परत आणि मग ती युट्यूबला टाकायची. ती युट्यूबला टाकताना खूप गंमत अशी व्हायला लागली की सुरुवातीच्या काळात मला कोणतरी करून द्यायचं, म्हणजे नंतर असं व्हायला लागलं की अरे प्रत्येक वेळी आपण दुसऱ्याला कसं टाकायचं, कोण प्रत्येक वेळी आपल्याला ते बसणार, सारखं सारखं मागितलं तर कोण नाही म्हणणार. मग मी ते आपण शिकायचा प्रयत्न सुरू केला. म्हणजे शॉर्ट नावाचं एक ऍप्लिकेशन असतो, कोणाला ते विचारायचं बाबा काय रे, कसं करता येईल, काय करता, ते करून मग त्याच्यामध्ये प्रयोग करून मग आता गाडी माझीच मी तयार करतो. त्याच्यात मग काहीतरी फोटो टाकायचे, ते करायचं. आणि मग आत्ताचा जमाना असा झालाय ना, एकंदरीत मी बघितलं सगळं गणी की आपल्या वेळेस आपण ना ऑडिओ ऐकत होतो. रेडिओचा आपला सोबती होता सगळ्यांचा, टेप रेकॉर्डर गाणी आपण ऐकायचो. आता मुलं मला प्रश्न विचारतात, सर कुठे बघू गाणं, कुठे बघू, ऐकू नाही. आता लोकांचं असं झालंय, नवीन पिढीचं असं आहे की त्यांना गाणं ऐकायचं असतं, माहित नाही, त्यांना गाणं बघायचंच. त्याच्यामुळे काही 4 चित्र अशी दिसली, अरे बा तुम्ही ऑडिओ लावा, ते नाही ऐकत. कारण मानसिकता बदलली आहे. आणि माझं असं प्रामाणिक मत असतं की आपण जगाच्या बरोबर गेलं पाहिजे. मी आता सुद्धा शाळेत शिकवताना जसा मी पूर्वी शिकवत होतो त्यावेळेच्या काळानुसार गाणी, आता मी नवीन मुलांना आवडतील अशी गाणी ऐकतात. मी असं ठेवत नाही बसत की अरे हेच तुम्हाला पूर्वीचं आम्ही गेलो त्या काळात, तुम्हाला येत नाही कसं, असं आलं पाहिजे नाही म्हणून चालत. आपल्याला आपण नवीन जनरेशन बरोबर आपण बदलायला पाहिजे. आपण बदललो नाही तर ती मुलं असं म्हणणार आहे की सर येतात मागास गेले, आम्हाला माहिती आहे तुमच्यापेक्षा जास्त, कारण आज त्यांना बघायला मिळते सगळं. पुढची मुलं ही स्मार्ट आहे, त्यांना सगळ्या गोष्टी दिसत आहेत, त्यांना नुसतं क्लिक केलं की सगळी इन्फॉर्मेशन मिळतीये. म्हणून मी शाळेमध्ये असं सांगायचो की अरे तुम्हाला उपक्रम करायचा आहे, एखाद्या संगीत करायची माहिती घेऊन आणा. त्याने ज्येष्ठ म्हणायचं होतं की गुगल फाईलवर टाकलं की तुम्हाला सगळं मिळणार ना, पण ते तुम्ही ते बघा, पण त्यातलं लिहून काढा. काय व्हायचं, मुलं लिहून काढायच्या नादाने कोण गोविंदराव पटवर्धन,
हे ऐकायचे, बघायचे, वाचायचे. त्यांना प्रिंट आउट घ्या म्हटलं तर सोपं झालं होतं ना त्यांच्यासाठी. पण त्यातली तुम्ही वाक्य, मला त्यातली थोडी वाक्य तुम्ही लिहून आणा, म्हणजे 10 वाक्य आणा, पण हाच तुमचा प्रोजेक्ट. आपोआप त्या मुलांना संगीतकारांची वेगवेगळ्या ओळख होत गेली. शाळेमध्ये आम्ही GGPSचे मुलांचे अनेक कार्यक्रम केले, स्टेज प्रोग्राम, म्हणजे बाहेर जाऊन सुद्धा. मला सांगायला खूप आनंद होतो, खरवाईत या संस्थेमध्ये GGPS या शाळेचा 2दा कार्यक्रम झाला. एकमेव शाळा आहे प्रकारची ही या शाळेची खलवायला मैत्री झाली. खलवायला मैत्री करणं सोपं नसतं, कारण तिथे पहिले क्लासिकल लागतं. मग पहिली बंदिश मुलांकडे बसवून घेतली होती, आणि मग पावसाची गाणी वेगवेगळी, ती बंदिश पावसाची. आपण जितकं करू ना तितकं मुलं आपल्या बरोबर येतात. आपण जर का नवीन पिढी बरोबर राहिलो नाही तर मुलं आपल्या जवळ नाही येणार. हा एक विचार डोक्यामध्ये ठेवून मी GGPS मध्ये अजूनही कार्यरत आहे, काम करतो. आज संगीतकार म्हणून बऱ्यापैकी नाव लोकांना माहिती आहे, आणि माझ्या म्हणून पण पाहिजे, पण मुळचा तबलची हे मात्र अनेक लोकांना माहिती नव्हतं. अनेक परिस्थिती अशा आहेत की मी तबल्याची साथ क्लासिकलला आणि पुढची लाईट म्युझिकची सुद्धा थेरपी. कारण हेरपला त्याने अनेक कीर्तनं वाजवलेली असल्यामुळे सुरसंगीताची साथ अप्रतिम करायचा. माझ्या घरातच मुळात लहानपणापासून फक्त क्लासिकलचंच वातावरण. माझ्याकडे कोणी भेटायला जरी व्यक्ती आली तरी ती हा राग कसा, तो ताल कसा, किंवा हा गुरुजी ह्या रागातली ही बंदिश म्हणतो, हे सगळे यायचे ते तसली यायचे ना. बाबांना काकांना भेटण्याची लोक यायची ती शास्त्रीय संगीतवाली. मला कळायचंच नाही. मी ख्याल, बडा ख्याल, चिजा वगैरे भरपूर वाजवायचो, पण मला साधा अभंग वाजवता यायचा नाही त्यावेळी, कारण ऐकलेलंच नव्हतं कधी. मग ह्या गोष्टी आपण जेव्हा शिकत जातो, आपण करत जातो ना, तेव्हा आपल्याला कळायला लागतात. माझा तर नवीन मुलांना एवढं सांगत राहते की तुम्ही थोडे पेशन्स मात्र ठेवले पाहिजे. आजकाल संख्या खूप वाढली विद्यार्थ्यांची, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं की बरेचसे विद्यार्थी आणि पालक हे परीक्षा माइंडेड झाले. म्युझिक ही गोष्ट अशी आहे की ती परीक्षेने येत नाही. तुम्ही परीक्षा कितीही दिल्या तर तुम्हाला म्युझिक येणार नाही. तुम्ही जेव्हा जीव ओतून त्याच्यामध्ये काहीतरी करता, म्हणजे मी मुलांना बऱ्याच वेळा सांगतो की संगीताची भूक लागली पाहिजे. मला प्रॅक्टिस करायची आई बाबा सांगतात म्हणून प्रॅक्टिस नाही, मला त्याची भूक लागली पाहिजे. जसं आपल्याला भूक लागली की आपण खातो ना, तसं मी आज हार्मोनियम वाजवली नाही, मला भूक नाही लागणार, मी जेवणारच नाही. हार्मोनियम वाजवणार पण जेवणार. हे जोपर्यंत मुलं कळत नाहीत ना तोपर्यंत त्याला ती साधना कळणार नाही. कारण संगीतामध्ये साधना, तपश्चर्या आणि गुरुप्रती निष्ठा या 3 गोष्टी अतिशय मोठ्या आहेत, आणि त्या जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये फळ हे नक्की मिळणार नाही. बऱ्याच वेळेला क्लासवरती मुलं आता त्यांना माहीत नसतं असं मी म्हणतो. सर आली मुलं की विचारतात, सांगा का किती दिवसात मी हार्मोनियम वाजवेन? हा एक कॉमन प्रश्न असतो. की मला काय जास्त वाजवायचं नाहीये, भजनातली 2 गाणी वाजवता आली तरी बास. मी त्यांना प्रत्येक वेळी सांगतो, आणि एवढी माफक अपेक्षा ठेवूनच आपण शिकायला येणार आहोत का? आपल्याला छान हार्मोनियम वाजवता येईल असे आपण विचार नको करायला. मला 2 गाणी वाजवता आली बास, बाकी काही नको. तर ज्यावेळेस तुम्हाला 2 गाणी वाजवता येतील ना त्यावेळेस तुम्हाला कुठलंही गाणं नंतर वाजवता येणार आहे. पण तुम्ही ती 2 गाणी येण्यासाठी जो रियाज करायला हवाय तो केला तर ती कष्ट करायची तयारी असेल तर येतं. आणि कुठल्याही वयात संगीत शिकता येतं या बऱ्याच मताचा मी आहे. कुठल्याही वयात. हे माझ्याकडे वयाच्या 58व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर पण लोक शिकायला आलेली आहेत, आणि त्यांच्या समाधानापुरतं ते संगीत शिकून घरामध्ये ते व्यवस्थित छान तबला वाजवत होते, रेडिओ लावत होते.
होते, टेप रेकॉर्डर लावत होते, त्याच्यावरची गाणी वाजवत ते होते. आयुष्यात काय होतं त्यांना, त्यांचा तबला कशासाठी हवा होता, तर मानसिक समाधान मिळण्यासाठी. तो ते करायला लागले, पण ती चिकाटी जिद्द ठेवली म्हणून. आपण जर का इच्छाच कमी ठेवली, आपली इच्छाच छोटीशी, तर मग फळ काय नाही मिळणार. इच्छा मोठी पाहिजे की मला छान हार्मोनियम वाजवता आली पाहिजे, मला छान तबला वाजवता आला पाहिजे, मला छान गाता आलं पाहिजे, स्टेजवर बसून मला छान गाणं म्हणताच आलं पाहिजे. मग ते म्हणता येण्यासाठी रोज मेहनत करायला. म्युझिक ही गोष्ट अशी आहे की ती रोज केली तरच येते. मी चेष्टेत करायला विद्यार्थ्यांना सांगतो की तुम्ही कुठेतरी बघता तपश्चर्या करताना ऋषीमुनी आपण टीव्ही मध्ये बघतो, असे पाण्यात उभे आहेत आणि तासन तास त्यांची तपश्चर्या झाली वगैरे असं दाखवतात. ऍक्च्युअली तसं असतं का हो खरंच? तर टीव्ही तिथे ठीक आहे. ऍक्च्युअली पूर्वीचे लोक काय करत होते, तर वेळ, ठराविक वेळेला जो काही त्यांनी मंत्रोच्चार करणार असतील त्याचं ते त्या वेळेत ते पारायण करायचं. ती वेळ महत्वाची होती. म्युझिक मध्ये पण ती वेळ महत्वाची असते. तुम्ही फिक्स करा किंवा आम्ही सकाळी 7:30 ते 8:30 रियाज करणार आहे, मग काही हो त्या वेळेत रियाज केला तर ती तपश्चर्या. जर मला वाटलं म्हणून आज दुपारी, मला वाटलं म्हणून संध्याकाळी, तर मी त्याला म्हणतो मजेसाठी वाचतो. तो रियाज नाही. रियाज कधी, तर ठराविक वेळेला, ठराविक टायमिंग मध्ये जी वेळ, म्हणजे 15 मिनिटं ठरवा, पण ती 15 मिनिटाची वेळ चुकता कामा नये. ती तपश्चर्या. ती जर का मुलांनी निष्ठेने केली तर मला वाटत नाही मुलांना संगीत मिळणार नाही. आणि रत्नागिरी ही संगीताच्या बाबतीत खरंच समृद्ध आहे. रत्नागिरीमध्ये सगळे शिकवणारे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने शिकवतात. अजून नवीन पिढीला, नवीन पालकांना नक्कीच मी सांगणार आहे की तुम्ही जास्तीत जास्त मुलांना संगीत शिकायला पाठवा. कुठली तरी एक कला ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. म्हणजे माणसाला आता जे आपल्याला वेगवेगळे चित्र दिसते ना डोळ्यासमोर की मार्क कमी पडले म्हणून हे केलं ते केलं, ते येणार नाही. मेंटली माणूस फिट राहतो जेव्हा तो म्युझिक किंवा आपल्याला आवडणारी गोष्ट शिकतो. डान्स असते, एखादं वाक्य असेल, एखादं गाणं असेल, एखाद्या चित्रकलेची आवड असते, एखाद्या ड्रामाची आवड असते. पण कुठली तरी कला ही प्रत्येकाने आयुष्यात शिकायलाच हवी. ती कला तुम्हाला आयुष्यभर जगायला शिकवते. कला कधीही माणसाला मारत नाही, कला माणसाला जगवते. आणि त्याच्यामुळे आयुष्यभर कुठली ना कुठली एक कला नक्कीच प्रत्येकाने शिकायचा प्रयत्न करूया. मीही अजून शिकतोच आहे. त्याच्यामुळे फार मोठा काही माणूस झालोय असं मी स्वतःला मानत नाही. आणि संगीतामध्ये माणसाने काही विद्यार्थीच राहिले पाहिजे आणि मी स्वतःला मला विद्यार्थीच मानतो. मी अनेक वेळा माझ्या विद्यार्थ्यांचं वादन मी स्वतः पण बघतो. कशासाठी बघतो माहिती का? त्याच्या हाताने एखादी चांगली गोष्ट केली तर ती मला कळेल आणि ती कधीतरी जाते. असं काही नाहीये की मलाच येते विद्यार्थ्याला येत नाही. एखादा विद्यार्थी हा माझ्यानंतर खूप चांगला वाचले, मला खरंच छान वाटेल. माझे विद्यार्थी माझ्या पुढे गेले तर माझ्यासारखे नको ते करायला, ते माझ्या पुढे गेले पाहिजे. तर ती कला जिवंत राहील आणि तो सगळा प्रवास आपल्यापर्यंत आज इथे पोचवता आला. त्याबद्दल मी ओळख करता तुमच्या सगळ्या प्रेक्षकांचे आणि अविनाश काळे यांचा स्वतःच्या आभारी आहे की आज मला त्या निमित्ताने आपल्यासमोर संवाद साधता आला. खरं म्हणजे त्याला असं म्हटलं होतं की एकट्याने सतत इतका वेळ बोलणं मला काही फार जमेल असं वाटत नाही. आपण प्रश्नोत्तर असं करायचं आहे का? तर नाही सर, तुम्ही बोलता त्याच्यामुळे तुम्हीच बोला. आणि मग आम्हाला वाटले तर आम्ही प्रश्न विचारत होतो. विनंती करतो की तुम्ही प्रश्न विचारा. हो चालेल. आतापर्यंत विजय राहणारे साहेबांनी संगीत या विषयावर ते कसे केले, पण ते सोडल्यावरच विजय राहणारे कसे ते त्याने आम्हाला सांगितलं. हे सगळं धन्यवाद धन्यवाद.
नाही खरं होतं की बऱ्याच वेळेला आपण असं होतं की आज त्या निमित्ताने मला हे सगळं सांगता आलं उलगडता आलं. बऱ्याच वेळेला आपण फक्त काम करत असतो, लोकांपर्यंत ते पोहोचतच असं नाही किंवा लोकांना माहिती पण नसते एवढ्या किंवा 2001 साली केलेलं काम असेल, 3 साली केलेलं काम असेल, म्हणजे आत्ताच्या पिढीला कसं माहिती असणार, त्याचा काही तो दोष नाहीये, त्यांना ती माहितीच नसणार. तर त्या निमित्ताने कुठेतरी आज मला माझ्या काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता आल्या, हे खरंच भाग्य आहे. आणि आज मला खरंच आनंद वाटतोय की माझ्या क्लासचा आज वर्धापन दिन आहे आणि त्या दिवशी हा सगळा योग सुरू झाला. माझ्या वडिलांचे, काकांचे, आईचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे असं मी मानतो. कारण या दोन व्यक्तींनी रत्नागिरीमध्ये जे संगीत जिवंत ठेवलेलं आहे ते आज पुढे कुठेतरी मी नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते संगीत आज नवीन जनरेशन, माझे नवीन विद्यार्थीही आज पुढे मुलाला घडवत आहेत, याचा खूप आनंद होत आहे. कुठेतरी त्या काळात संगीताचं जे बीज लावलं गेलं त्याचा आता कुठेतरी छोटं झाड तयार झालं असं मी मानतो. अजून मोठं वृक्ष व्हायचं आहे. त्याच्यामुळे अजूनही माझ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या विद्यार्थ्यांना शिकवायचंच आहे आणि त्यांनी तयार करायचंच, तुम्ही सुद्धा करायचं. त्याच्यामुळे आपण सगळे विद्यार्थीच राहूया. धन्यवाद. माझा प्रश्न आहे की गायन, हार्मोनियम आणि तबला या तिन्ही, हार्मोनियम मध्ये तर अलंकार या दोन्हीमध्ये विचार करा. तुम्ही जेव्हा पूर्वीच्या काळात म्हणजे जेव्हा शिकायला सुरुवात केली तर या तिन्हातलं शिकायला सोपं किंवा लवकर येईल असं तुम्हाला तेव्हा म्हणजे आता शिकल्यानंतर तेव्हा मागेचा गेला तुम्ही तर त्यातलं काय असेल तिन्हातलं? छान प्रश्न आहे होता. बऱ्याच वेळेला विद्यार्थी मला हे विचारतात, सर पेटी सोपी की तबला सोपा होतो? तुम्ही तर तीन याच्यात एक सांगू का, ज्याला ज्याची खरंच मनापासून आतून आवड आहे ते वाद्य शिकलं पाहिजे. कारण हार्मोनियम तितकीच सोपी आहे, तितकीच कठीण आहे. तबला तितकाच सोपा आहे, तितकाच कठीण आहे. गाणं म्हणणं तितकंच सोपं, तितकंच कठीण. कुठलीही कला घ्या, तसं बघायला गेलं तर ती सोपी आहे. मी ज्या 3 गोष्टी सांगितल्या ते केलं तर मेहनत, तपश्चर्या, रियाज आणि गुरुवरची निष्ठा या सगळ्या गोष्टी असतील तर कुठलीही कला शिकायला गेला तरी ती सोपीच आहे. आणि त्याच्यामध्ये जसे जसे पुढे जातात ना तशी ती कठीण नाहीये. हे सुरुवातीला मी म्हटलं तुम्ही काय आहे शिकायला, मग सांगतो तुम्हाला किती दिवसात येईल कसं काय असतं माहितीये का. माणूस तळ्याच्या काठी उभा राहतो आणि म्हणतो मला पोहता आलं पाहिजे. तो पाण्यात पडत नाही ना तोपर्यंत त्याला कधीच येत नाही. तो पडला कोणीतरी ढकलतो, तो स्वतःचे हात पाय हलवतो, आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो आणि मग तो पोहायला लागतो. सेम संगीताचा आहे. तुम्ही काठावर उभे राहा, मला पेटी वाजवता आली पाहिजे, मला तबला वाजवता आला पाहिजे. तो प्रयत्नच जर का केला नाही तर तो कसा वाजवता येईल. काय काय ना बऱ्याच लोकांचं असं असतं की त्यांना ना उचत असतं, उचत वाजवत असतात. तेव्हा मी वाजवतो गाणी, मला कशाला शिकवायला हवं, काय त्याला शिकायचं. मला किती लोक विचारतात तुम्ही आता अलंकार झालं तरी तुम्ही काय शिकताय एवढं पुढचं. अरे म्हटलं ती भूक आहे, थांबत नाही, अजून काहीतरी मला शिकायचं आहे, अजून काहीतरी बांधायचं आहे. आता मी काय करतो, आता मी अलंकार झालो म्हणून अलंकारचा अभ्यास पण मी माझाच केला. कारण त्यावेळेस कंडिशन अशी होती की अलंकार म्हणून माझी मध्ये 20 वर्ष गेली. विशारद मी 96 साली झालो आणि 2016 साली मी अलंकार झालो. म्हणजे 20 वर्ष गेली. कारण त्यावेळेस बोर्डाचा एक नियम होता की गुरुची जी सही लागते फॉर्म वरती, तो ज्या विषयात तो अलंकार असेल त्याचीच हवी. रत्नागिरीमध्ये हार्मोनियमचं कोण नव्हतं, अलंकारच नाही कोणी, माझ्यावर सही कोण देणार. मग नंतर नियम बदलला. गायक एखादा असेल आणि तो अलंकार झाला असेल तर तो सही द्यायला आधी होतो. त्याच्यामुळे मग मला नंतर अलंकारला बसता आलं, मग मी अलंकार झालो. पण त्यावेळेस सुद्धा असं होतं ना की अलंकाराला बसलोय, ते राग होते, ते राग सगळे माझेच मी जसे मला येते मग 4 लोकांचं ऐकायचं, रियाज करायचं. एक सांगायला खूप मला छान वाटतंय, कारण मी जसा बाबांकडे शिकलो ना तसं काही दिवस म्हणजे जवळपास 5 ते 6 वर्ष मला पंडित तुळशीदास बोरकरांचा सहवास मिळाला. ते गाळ्या यायचे
आणि आपल्याच गावचे मधुसूदन ते त्यांच्याकडे शिकत होते. तर मी त्यांच्याबरोबर मीही जायचो, मी शिकायला जायचो. ओढ मला ती ओढ होती. आणि गोवा गेल्यानंतर मात्र मला मी ना गोवाकडेच कधी शिकायला गेलो नाही. याचं कारण सांगतो मला. गुरु म्हणून एकदा आपल्या डोळ्यासमोर एक व्यक्तिमत्व बसतं. मला आता गुरुजीकडे शिकले, मला इच्छाच होती दुसरीकडे कुठे जावं अशी. मग मी मला जेवढी अनुभव शिकवता येते तेवढी मी त्यांना शिकवली. त्याने विद्यार्थी पुढे गेले. माझ्या कर्मजोगाचे वगैरे माझ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले गुरुजी मिळाले नंतर, आणि त्यांनी आता खूप चांगली प्रगती केली. एवढंच सोडून आपण चेतने पटवून टाकत जे बेसिकली सगळे माझेच विद्यार्थी आज खूप छान तयार होता म्हणून त्यांना त्यांच्या गुरुजींनी बोलावून घेतलेलं आहे आणि ते शिकले पुढे. पण मी कुठल्याच विद्यार्थ्याला कधी नकार नाही दिला. त्यांना मी उलट असं सांगायचो की अरे जिथे जिथे तुम्हाला शिकायला मिळेल ना तिथे तिथे जा आणि शिका. माझ्या वेळी शिका, पण इकडे जाऊ नका असं मी कधीच म्हणायचं. आणि अजूनही तेच धोरण आहे. आपल्याला जेवढं येतं तेवढं आपण द्यायचं. अजून त्या विद्यार्थ्याला प्रगती हवी त्याने पुढे गेलंच पाहिजे. आपण परिपूर्ण आहोत की नाही हे कुठल्याच माणसाने ठरवू नये. त्याने प्रत्येकाला उलट संधी द्यावी. जर मला येते तू माझ्याकडे शिकत राहते, तुला काय जायची गरज नाही पुढे असं म्हणण्यात मतलब नाही ना. एखाद्या विद्यार्थ्याची कोणाची नसेल वेगळी असते, त्याला ते मी जे शिकवतोय त्याच्यापेक्षा आणखी ऍडव्हान्स हवा आहे, तो पुढे शिकू दे. त्याला खेचायचं नाही. मला खेचलं तर त्याची प्रगतीच होती. आणि म्हणून आज रत्नागिरीमधलं वातावरण जे बदललं ना त्याचं कारण हे आहे. मी जर का माझ्यापुरतीच हार्मोनियम सिंगिंग ठेवली असती तर आज अनेक विद्यार्थी शिकलेच नसते. आपल्याला 100 विद्यार्थ्यांमध्ये 70 मुलं रत्नागिरीची दिसली नसती ना. याच दिसत आहे हेच आपलं काम आहे. एखादी झलक स्वामीच्या तर म्हणजे एक प्रश्न बरेच मुलांना शिकवत आहे. आत्ताची पिढी एक्सेप्शन्स असतील त्याच्यात एकदम निष्ठेने शिकणार, पण काही जणांना तुम्ही म्हणाला तुमचं पटकन फ्रूट झाले 3 महिन्यात 6 महिन्यात मला क्लिअर झालं काही ते अशी अपेक्षा असतात. तर अशा मुलांना बिहेवियर बघताना तुमची चिडचिड होते मी सांगू माझा स्वभाव शांत आहे त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळेला असं पण विचारलं तर पटकन आधी पहिला हसतो. मध्ये मला म्हणतात सर हसायला काय झालं. अरे नाही मला ती ना तुमची कीव वाटते काय काय की अरे तुम्हाला छान येणार आहे, तुम्हाला जमणार आहे, तर तुम्ही अशी का वृत्ती घेताय. किती महिन्यात तुम्ही आधी शिका, तुम्हाला कळू दे. आणि मुळात म्हणून मी काय बऱ्याच पालकाला सांगतो, कारण पालक खूप हौशी असतात. मुलाला घेऊन आल्यानंतर त्यांची इच्छा अशी असते की आपण लगेच बाकी किती घेऊन द्यायचं त्याला, तो केला पाहिजे, आलं पाहिजे त्याला. तर मी सगळ्या पालकांना काय सांगतो की 6 ते 8 महिने वाद्य घेऊच नका मुळात. त्या वाद्याची किमती खूप आहे तो. आपण पालक म्हणून हौशीने घेऊन देतो लगेच, पण मुलाला त्याची किंमत असते का ते आहे. पण त्यांना खरंच त्याची आवड आहे का, की तुम्ही सांगताय म्हणून तो येतोय, त्याला मनापासून ते आवडते का, तो मनापासून शिकतोय का. आणि त्याची आवड तो आल्यानंतर नसेल एखाद्या वेळेस, पण त्याला आवड लावायचं काम तो माझं आहे ना. गुरु म्हणून मी काय केलं पाहिजे तर त्या मुलात बेसिकली त्याला हार्मोनियम छान आवडायला लागेल असं काहीतरी शिकवलं पाहिजे ना. तर त्याला त्याची गंमत कळेल आणि मग तो स्वतः नाट्य करायला लागेल की बाबा मला हार्मोनियम हवी. मग त्याचा कधीतरी वाढदिवस असेल किंवा असं प्रयोजन करून त्याला हळूच घरात आणून द्या, त्याला ते सरप्राईज द्या. आजकालच्या मुलांना अशा गोष्टी जास्त आवडतात. आपण मी मगाशी म्हटलं म्हणून की आपण ना त्यांच्याप्रमाणे जगायला शिकलं पाहिजे. आपण जर का असं विचार करू नाही तू शिकलाच पाहिजेस, आम्हाला शिकता नाही आलं तू तर शिक, तर ते कोणी शिकेलच असं नाही. त्याला जिथे आपण घेऊन जातोय ते गुरुजींनी त्याला आवड जर का लावली तर ते उद्या आयुष्यात खूप चांगला शिकेल ना. पण त्याला जर का आपण आवडच काय लावली तर ते काय म्हणणार नाही कंटाळा नको काय केला असं म्हणतो. मुलं पालक सांगताय कोण येत असतात त्याला शिकायचंच नसतं ऑलरेडी. वाद्य तुम्ही घेतलेलं घरात पडून जातं.
त्याची किमती काही कमी नाही आहेत ना. आपण आपल्याला काय असतं माहिती का, आपली पिढी पुढची पिढी अशी आहे की आम्हाला नाही शिकता आलं, आमची मुलं कशी शिकू देत म्हणून आपण त्याच्यासाठी सगळं करतो. पण त्या मुलाला खरंच त्याची आवड आहे का हे बघूनच ते करणं गरजेचं आहे. अन्यथा ती वाद्य घरात पडून राहणार आणि वाद्य पडून राहिलं की ते फुकट चालू राहिलं तर ते टिकतं. एक आणखी एक टेंडन्सी आहे बऱ्याच ठिकाणी, हे घरामध्ये नाडी असतात गणपती आरत्यांना, की एकदा गणपतीच्या आरतीला नाळ वाजवली की नाळ माळावर खाली ठेवली जात नाही, माझं नको फुटे. त्या मुलाला दाबतो ती दूर केली जाते. इथेच आपण चुकतो. ती नाळ खाली राहू दे, जागा एखाद्याला हात मारू दे, वाजवू दे. मानवी हाताने कुठलाही कितीही जोरात एखाद्या वाद्यावरती आघात केला तर ते वाद्य फुटत नाही. तुम्ही अशी मूठ मारली तरी वाद्य फुटत नाही. त्याच्यावर एखाद्या वस्तूचा आघात केला तर ते वाद्य फुटते. त्याच्यामुळे ही जी मानसिकता आहे ना बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच खेडेगावांमध्ये की त्याला परावृत्त करतात. माझं म्हणणं आहे त्यांना नॅचरल वाजवता येतात तर ती मुलं वाजवू दे. त्याच्यात एखादा स्पार्क आपल्याला कळतो, हा बरोबर आवड आहे, याला शिकवायला पाहिजे आपल्याला. तुम्ही जर का त्याला दिलंच नाही तर त्याची आवड कशी कळेल आपल्याला. अनेक खेडोपाड्यांमध्ये अनेक चांगली बसवणारी मुलं आहेत ना, ती शिकली पाहिजे. ती शिकत नाहीत ना, हे दुर्दैव आहे. ती शिकली तर कुठे जातील लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा जो काही विषय आहे ना की मुलांना आपण काय करायचं त्याच्यामध्ये, मला राग नाहीच येत कधी. खूप कमी रागवतो बऱ्याच वेळेला. रागवतो मला क्लासमध्ये मुलं मला बऱ्याच वेळेला सांगतात की सर रागावतात कधी, तर साधारणतः परीक्षेचा काळ जवळ आला, आमच्या गांधीराम महाविद्यालयाच्या एक्झाम, तो साधारणतः महिना दीड महिना सर आम्हाला खूप पावलेली दिसतात रागावलेली. ते काय खरं नसते कोणाची तेवढ्या याच्यात. पण आयदर माझा स्वभाव शांत आहे, असा पटकन रागवत नाही कोणाला. त्याच्यामुळे राग काय भारी येत, संगीतातले राग मात्र येतात. एक गाणं गुरुकृपेमध्ये नाही आत्मजा हे ऐकत होतो, माझ्या आयुष्यातली पहिलीच आहे. राग भूपेश्वरी नावाचा एक राग आहे, भूप, जो सगळ्यांना माहिती असलेला आहे. त्याच्यामध्ये जोरात खूप आहे.
स्वामी म्हणे स्वामी म्हणे गुरु कृपे वेळ नाही आत्मज्ञान गुरु कृपे वेळ गुरु कृपे वेळ गुरु कृपे वेळ नाही आत्मज्ञान. म्हणजे असं आज योगायोग असा आलाय की तो 18 ऑक्टोबर 1944 82 वर्ष यांचं संगीत विद्यालय चालू आहे आणि ही एक रत्नागिरीची मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी एकदा आपण टाळ वाजूया. काम असं चालू आणि तुम्ही मगाशी म्हटलं की त्यानिमित्तानं मागच्या आठवणी सांगता बिटवीन आणि स्पीच या गोळपॅटाचं वैशिष्ट्य आहे की मागचं काही आपल्याला लोकांसमोर येतं त्यानिमित्तानं. मी दिवेकर विनंती करतो की सरांना एक छोटंसं शब्द विनंती आपण एक ग्रुप फोटो काढूया. त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. पुढच्या महिन्याच्या 3 शनिवारी पुन्हा एकदा भेटू आपण एका वेगळ्या व्यक्ती बघू आणि येताना अजून एकाला घेऊन या कार्यक्रमासाठी. धन्यवाद.